स्थानीय विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथे 48वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथे होत असलेले किडनी प्रत्यारोपण यशस्वी शस्त्रक्रिया व विनामूल्य शस्त्रक्रिया यासाठी रुग्ण विविध जिल्ह्यांमधून येत असतात। 48वी झालेली किडनी प्रत्यारोपण हे 41 वर्षीय सुधीर मनोहर पोहेकर यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली। सदर रुग्ण हा अचलपूर जिल्हा अमरावती येथील रहिवासी असून मागील 6 महिन्यांपासून रुग्ण किडनी आजाराने त्रस्त होता, त्यामुळे डायलिसिस चालू होते। मात्र डायलिसिस यावर दीर्घकाळ उपाय नसून किडनी प्रत्यारोपण हा यावरील योग्य उपाय आहे, असे जेव्हा डॉक्टरांनी सांगितले, तसेच डायलिसिस करतेवेळी होत असलेला त्रास बघून, तसेच मुलाच्या पुढील भविष्याचा विचार करून व त्याला होत असलेला त्रास बघून व होणाऱ्या वेदना बघवत नसल्यामुळे आई रेखा मनोहर पोहेकर वय 64 वर्ष यांनी आपली एक किडनी मुलाला देण्याचा निर्णय घेतला व आपली एक किडनी मुलगा सुधीर पोहेकर यास देऊन त्याला नवीन जीवन दिले। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आली। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉक्टर मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर हितेश गुल्हाने, यूरोसर्जन डॉक्टर राहुल पोटोडे, डॉक्टर विक्रम देशमुख, डॉक्टर राहुल घुले, डॉक्टर विशाल बाहेकर, डॉक्टर प्रतीक चिरडे, बधिरीकरण तज्ञ डॉक्टर प्रणित घोनमोडे, डॉक्टर बाळकृष्ण बागवाले, डॉक्टर दीपाली देशमुख यांनी फाईल बनवण्यापासून तर अप्रूव्हल पर्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमधील डॉक्टर श्याम गावंडे, डॉक्टर पायल रोकडे, डॉक्टर दिव्यांनी मुंदाने, रेश्मा काळे, त्याचप्रमाणे अधिसेविका चंदा खोडके, माला सुरपाम यांच्या सूचनेनुसार इंचार्ज सिस्टर ज्योती काळे, सरला राऊत, योगेश वाडेकर, आशिष कुल, आशिष मिश्रा, राहुल चव्हाण, निलेश आत्राम इत्यादींचे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये विशेष सहकार्य होते। नमस्कार, मी डॉक्टर हितेश गुल्हाने, नेफ्रोलॉजिस्ट, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती। मला सांगताना खूप आनंद होत आहे की आपल्या रुग्णालयात 48वा किडनी ट्रान्सप्लांट सक्सेसफुली पार पडलेला आहे आणि यात 41 वर्षाचा सुधीर पोहेकर राहणारा अचलपूर हा गेल्या 10 वर्षापासून किडनी आजाराने ग्रस्त होता व त्यावर उपचार सुरू होते व मागील 4 महिन्यापासून त्याला डायलिसिसची गरज लागली आणि तो डायलिसिसवर पण होता। पण डायलिसिसवर राहणं हे कधी एक किडनी पेशंटसाठी चांगली गोष्ट नसते। यात बरेचसे कॉम्प्लिकेशन्स उद्भवतात आणि पेशंटचा जीवसुद्धा जाऊ शकतो। अशा वेळेस ट्रान्सप्लांट हे एक सगळ्यात चांगला व उत्तम पर्याय आहे। पेशंटची आई रेखा पोहेकर वय 64 वर्ष यांनी स्वतःहून आपली किडनी देण्यास समर्थता दाखवली आणि आपण सगळं टेस्टिंग करून मॅच करून त्यांची सक्सेसफुली किडनी ट्रान्सप्लांट 24 जानेवारी 2025ला आपल्या रुग्णालयात केलं। आज 4था दिवस आहे ट्रान्सप्लांटचा आणि 4थ्या दिवशी पेशंटचं क्रिएटिनिन नॉर्मल आलेलं आहे आणि तो पूर्णपणे मोबिलाइज आहे। तो पूर्ण KT ICUमध्ये फिरत आहे आणि पूर्ण आहार पण घेत आहे। येत्या 2 ते 3 दिवसात आम्ही त्याला डिस्चार्ज करण्याचा पण प्लॅन करत आहे। या ट्रान्सप्लांटमध्ये आम्हाला मोलाची जे साथ मिळाली ती आमचे विभागीय संदर्भ सेवा इथले अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे सर, मेंढे सर, माधव डोकरे सर व माझे सहकारी आणि ट्रान्सप्लांटमध्ये त्यांची सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते असे डॉक्टर सोनाली चौधरी मॅडम आणि शीतल बोंडे मॅडम यांनी आपली मोलाची भूमिका बजावली आहे। सर्जरीमध्ये ॲनेस्थेटिस्ट, यूरोलॉजी टीम आणि OT स्टाफ यांनी पण आपली मोलाची कामगिरी बजावली आहे। ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत झालेली आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आणि पुढील 3 वर्षासाठी पेशंटला मोफत औषधं पण या योजनेअंतर्गत भेटणार आहे। मी सगळ्यांना आवाहन करतो की जे कोणी किडनी रुग्णांनी ग्रस्त आहे, किडनी डिसीजनी ग्रस्त आहे, त्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा व निःशुल्क किडनी ट्रान्सप्लांट
चा लाभ घ्यावा. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.